अभिनेता रणवीर सिंहकडे बिश्नोई टोळीनं 10 कोटींची खंडणी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। रणवीर सिंहला बिश्नोई टोळीनं धमकीचा व्हॉइस नोट पाठवलेला होता आणि याद्वारे 10 कोटींची खंडणी मागितल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। एका अमेरिकन नंबरवरून ही धमकीची व्हॉइस नोट आल्याचंही कळतंय। बिश्नोई टोळीचा कुख्यात गुंड हॅरी बॉक्सर यानं ही व्हॉइस नोट पाठवलेली होती। व्हॉइस नोटद्वारे त्यानंच ही धमकी दिल्याचं आता कळालेलं आहे। अभिनेता रणवीर सिंहकडे बिश्नोई टोळीनं तब्बल 10 कोटींची खंडणी मागितल्याची सूत्रांची माहिती येते। आपला प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सूरज, नेमकी काय माहिती कळतेय? रणवीर सिंगला काय नेमकी ही धमकी आली होती व्हॉइस नोटद्वारे? माधवी, नक्कीच ज्या पद्धतीने रोहित शेट्टी याच्या घरावरती हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यानंतर अवघ्या 2 दिवसानंतर तातडीनेच आपण पाहिलं तर रणवीर सिंग याच्या मॅनेजरला देखील एक व्हॉइस नोट पाठवण्यात आला होता। हा व्हॉइस नोट हॅरी बॉक्सर जो बिश्नोई गँगचाच एक सदस्य आहे त्याच्याकडनं आलेला होता आणि ती जेव्हा खात्री करण्यात आली तेव्हा तो व्हॉइस नोट हा हॅरी बॉक्सरचाच असल्याचं स्पष्ट करण्यात आलं। यावेळी रणवीर सिंगला 10 कोटी रुपयांची खंडणी देखील या व्हॉइस नोट मधनं मागण्यात आली होती आणि न दिल्यास त्याला देखील जीव मारण्याची धमकी ही देण्यात आली होती। या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडनं केला जात आहे। रोहित शेट्टीच्या प्रकरणात ज्या पद्धतीने 12 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांच्यातनं अनेक माहिती ही समोर येताना पाहायला मिळत आहेत। मुख्य शूटर आणि त्याचे इतर जे 3 साथीदार आहेत त्यांना जवळपास 3 लाख रुपये यासाठी देण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यातले 50,000 रुपये आगाऊ म्हणून देण्यात देखील आलेले होते। त्याची परिस्थिती गरीब आहे हे पाहूनच ही जी बिश्नोई गँग आहे ही मुलांना हेरून त्यांच्याकडनं असे कृत्य करून अशाच पद्धतीने खंडणी गोळा करण्याचं काम करत असल्याचं आतापर्यंतच्या तपासात समोर आलेलं आहे। या प्रकरणातील 3 मुख्य आरोपी हे अद्याप फरार आहेत। शुभम लोणकर आणि त्याचबरोबर इतर 2 जे सहकारी आहेत त्यांचे हे फरार आहेत। त्यामुळे एकूणच अनेक कलाकारांना अशा पद्धतीने टार्गेट केलं जात असल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे रणवीर सिंग याच्या जी धमकी आलेली आहे त्याची देखील गंभीर दखल ही गुन्हे शाखेकडनं घेतलेली असून याचा तपास देखील आता गुन्हे शाखा करताना पाहायला मिळते। सूरज, धन्यवाद या माहितीसाठी। राज्याच्या राजकारणामध्ये सध्या आगामी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहायला लागलेत। 7 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वाट्याला दोन्हीकडे म्हणजे राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये एक जागा संख्याबळानुसार येणार आहे। मात्र या एक जागेवरूनही महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडल्याची चिन्ह दिसत आहेत। मवियामध्ये सध्या सर्वाधिक संख्याबळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आणि त्यामुळे दोन्ही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा असल्याचं समजतंय। मात्र शरद पवारांना महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर पाठवावं यालाही शिवसेना राजी आहे अशी माहिती कळतेय। तर विधान परिषदेच्या एका जागेवर उद्धव ठाकरेंना पाठवावं यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे। मात्र दुसरीकडे नेमक्या याच मुद्द्यावरून काँग्रेस वेगळीच भूमिका मांडते। विलिनीकरणाबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आधी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याचं समजतंय आणि त्यामुळे मात्र महाविकास आघाडीकडून राज्यसभेला कोणत्या पक्षाचा आणि कोण उमेदवार द्यायचा आणि विधान परिषदेसाठी कोण उमेदवार द्यायचा यासाठी एकत्रित बैठक होण्याआधीच पक्षांतर्गत मतमतांतर पाहायला मिळतात आणि त्यामुळे यावर तोडगा कसा काढला जातो हे मोठं आव्हान या 3ही पक्षांसमोर असणार आहे। तर राज्यसभा विधान परिषदेसाठी शिवसेना आणि काँग्रेसच्या गोटात नेमकं काय चाललंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर मवियात सर्वाधिक संख्याबळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे आणि त्यामुळे दोन्ही जागांवर म्हणजे राज्यसभा आणि विधान परिषदेच्या या जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे। राज्यसभेसाठी शरद पवार उमेदवार असतील तर पाठिंबा देण्यास शिवसेना राजी आहे। विधान परिषदेसाठी ठाकरेंची शिवसेना आपल्या पक्षाचा उमेदवार देईल असंही सांगितलं जात आहे। तर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विधान परिषदेत जावं अशी नेत्यांची आग्रही भूमिका असल्याचं समजतंय। तर या संदर्भात काँग्रेसची काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊयात। तर विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीनं आपली भूमिका जाहीर करावी अशी काँग्रेस नेत्यांची मागणी आहे। विधान परिषद राज्यसभेपैकी एका जागेवर काँग्रेसनं दावा करण्याची नेत्यांची आग्रही भूमिका आहे। तर राज्यसभा पवारांना आणि विधान परिषद ठाकरेंना देण्यास काँग्रेसच्या गोटात विरोध असल्याचे समजतंय।
मग या 16 आमदारांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही काँग्रेसच्या हाती काय असा सवालही या निमित्तानं उपस्थित केला जातोय. पवारांना दूर ठेवत राज्यसभेसाठी काँग्रेसनं विधान परिषद ठाकरेंच्या शिवसेनेनं घ्यावी असंही मत असल्याचं कळतंय. तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपला प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहे. वेदांत, आता या दोन्ही जागांसंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेची आणि काँग्रेसची भूमिका आपण जाणून घेतलेली आहे. आता प्रश्न हाच उपस्थित होतो की या सगळ्या प्रश्नावर तोडगा कसा निघणार. आपण हे समजून घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीची या संदर्भात अजून एकत्रित बैठक झालेली नाही आहे. मात्र एकत्रित बैठक होण्याआधी प्रत्येक पक्षाची मतं ही समोर येतात आणि मतमतांतर या तीन पक्षांमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा हे ठरलेलं आहे, जी माहिती सूत्रांकडून मिळते की शरद पवार हे राज्यसभेचे उमेदवार असतील. त्याला ठाकरेंच्या शिवसेनेनं पाठिंबा दिलेला आहे. मात्र ठाकरेंची शिवसेना विधान परिषदेची जागा आपल्याकडे ठेवणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचं हे म्हणणं आहे की महाविकास आघाडीचं संख्याबळ बघता 20 जागा, सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत. त्यामुळे दोन्ही जागांवर आमचा दावा आहे. मात्र त्यामध्ये शरद पवारांना आम्ही राज्यसभेला पाठिंबा देत आहोत. काँग्रेसची जी पॉलिटिकल अफेअर्स कमिटीची बैठक झाली, ज्यामध्ये काही नेत्यांनी आमदारांनी हे स्पष्ट केलं की विधान परिषद किंवा राज्यसभा या दोनपैकी एक जागा ही काँग्रेसला मिळावी आणि त्यामध्ये राज्यसभेची जागा आपल्याला मिळावी यासाठी काँग्रेस आग्रही आहे. काँग्रेसच्या नेत्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की विलिनीकरण, कारण ज्या प्रकारे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार या चर्चा सुरू असताना जर शरद पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि जर दोन पक्ष एकत्र झाले तर त्याचा मोठा फटका हा काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो आणि त्यामुळे आधी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने स्पष्ट करावी आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. एकूण संख्याबळ बघितलं तर 20 ठाकरेंची शिवसेना, 16 काँग्रेस आणि 10 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. त्यामुळे काँग्रेस हा दुसऱ्या नंबरचा पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहे आणि त्यामुळे विधान परिषद किंवा राज्यसभा या दोनपैकी एक जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं कळतंय. नक्कीच आता गुंतागुंत मोठी आहे, त्यामुळे आगामी काळात या अनुषंगानं मोठ्या घडामोडी देखील घडतील. वेदांत, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर शरद पवारांच्या उमेदवारीवरून भाजपच्या केशव उपाध्यांनी टोला लगावलाय. काँग्रेसमध्ये आणि बाहेर असताना पवारांनी अनेकांचा पराभव घडून आणलेला आहे. आता काळ बदलला, स्वतःसाठी मनधरणी करण्याची वेळ आली आहे असा टोला लगावलेला आहे केशव उपाध्यांनी. तर केशव उपाध्यांची एक्सपोस्ट आपण पाहूयात. काव्यगत न्याय, काँग्रेसमध्ये असताना आणि बाहेर असतानाही शरद पवारांनी अनेकदा राज्यसभा विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांचा पराभव घडून आणला. पण आज काळ बदलला आहे. स्वतःसाठी त्याच काँग्रेसची मनधरणी करण्याची वेळ पवारांवर आली आहे. ज्यांना सोबत असतानाही हरवलं त्यांच्याच दारात जावं लागतंय असं म्हणत केशव उपाध्यांनी पवारांना टोला लगावलाय. आता बातमी आहे भिवंडी मधल्या सत्ता स्थापनेची. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या भिवंडी महापौर निवडणुकीतून मोठी बातमी समोर येते. भिवंडी महापौर पदाची आज निवडणूक पार पडणार आहे आणि भिवंडी मनपात महापौर पदावर नारायण चौधरींच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय. नारायण चौधरी यांनी काही नगरसेवकांचा गट तयार केल्यामुळे भिवंडी सेक्युलर पार्टीचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित झालंय. नारायण चौधरीच महापौरपदी विराजमान होतील अशी दाट शक्यता आहे. पक्षांतर बंदी विरोधी कायद्यानुसार कारवाई होऊ नये यासाठी 14 ते 15 नगरसेवकांचा गट तयार करण्याची तयारी सुरू असल्याचं समजतंय. नारायण चौधरी महापौर बनले तर भाजपला हा मोठा धक्का मानला जातोय. निवडणुकीच्या एक दिवस आधी भिवंडी भाजपचे महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी हे आपल्या सहकाऱ्यांसह सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झालेत. काँग्रेसकडून तारिक मोमीन यांनीही अर्ज दाखल केलाय. त्याशिवाय भाजपच्या दुसऱ्या गटानं स्नेहा पाटील यांचा अर्ज महापौर पदासाठी भरला असून शिंदेच्या शिवसेनेनं सुचित्रा म्हात्रे, बाळाराम चौधरी यांचा अर्ज भरलेला आहे. त्यामुळे महापौर पदाची ही निवडणूक आज पार पडते आणि त्यामध्ये आता नवा कोणता ट्विस्ट पाहायला मिळणार का हे पाहणे तितकंच महत्त्वाचं असेल. समीकरण काय असेल ते आपल्याला 20 तारखेला दिसेल. किती नगरसेवक तुमच्यासोबत आहेत? साहेब आम्ही 20 तारखेला आपल्याला दिसेल ना. 9 आहेत की 12 आहेत? साहेब आपल्याला 20 तारखेला समजेल. पण पक्षांतर बंदीचा कायदा लागू केल्यानंतर भाजप तुमचं नगरसेवक घालू शकते वाटत नाही का?
पक्षाचा हे जे असेल निर्णय ते आम्ही एक्सेप्ट करू. अजून पक्षाचं समीकरण बाकी आहे. सकारात्मक एकच मिनिट थांबा. बंधू रात अभी बाकी आहे. प्लीज काय नवीन समीकरण पाहायला मिळते? तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहे. अक्षय, आज निवडणुकीचा दिवस आहे. ज्या काही घडामोडी घडतायत त्यानुसार खरंच नारायण चौधरी हेच महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झालंय का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पक्षांतर बंदी विरोधी कायद्यानुसार कारवाई होऊ नये यासाठी 14 ते 15 नगरसेवकांचा जे काही आकडे जुळवायचे आहेत तर त्यामध्ये नारायण चौधरी हे यशस्वी होतील का? माधवी, सगळ्यात मोठी उलथापालथ ही भिवंडीमध्ये होते. भिवंडी वाटायला सोपी असली तरी देखील त्या ठिकाणी कोण कोणासोबत जाणार हे अगदी 12 वाजेपर्यंत, आज दुपारी 12 वाजेपर्यंत समोर येणार नाही आहे. त्यामुळे 12 वाजता ज्यावेळी महापौरपदासाठी ज्यावेळी निवडणूक सुरू होईल, मतदान सुरू होईल, त्याचवेळी आपल्याला कळेल की नेमकं कोण कोणासोबत होतं. आता सगळ्यात मोठं गूढ यामध्ये समाजवादी पक्षाचं आहे. समाजवादी पक्षाकडे 6 नगरसेवक आहेत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून 42 त्यांची संख्या होती आणि समाजवादीला सोबत घेऊन महापौर बसवणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र समाजवादी पक्षाचे नगरसेवक अजूनही कोणासोबत आहेत हेच माहिती नाही आहे. त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी गोत्यात येत होती. 46चा आकडा आहे, समाजवादी सोबत नाही आहे. त्याच्यामुळे शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फोडाफोडाचं राजकारण या ठिकाणी झालं. भाजपने देखील या ठिकाणी स्वतःची सत्ता स्थापन करायचा प्रयत्न केला आणि भाजपने सगळी जुळवाजुळव करून शिवसेनेला बाजूला ठेवलं. 12 त्यांच्याकडे नगरसेवक आहेत शिवसेनेकडे, मात्र भाजपने त्यांना बाजूला ठेवलं. स्वतःची आकडेवारी जी आहे ती जुळवाजुळव करायची प्रयत्न केला. त्यामुळे भाजप या ठिकाणी महापौर बसवणार का हे निश्चित वाटत असतानाच भाजपचे काही नगरसेवक फुटले आणि नारायण चौधरी यांनी 9 नगरसेवक घेऊन सेक्युलर फ्रंट जी आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची यांच्याकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे नारायण चौधरी यांचे 9 नगरसेवक मिळून भाजप आणि राष्ट्रवादी मिळून आता नारायण चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार होतं. मात्र भाजपने देखील या ठिकाणी व्हीप जो आहे तो जारी केलेला आहे. तो व्हीप हा स्नेहा पाटील यांच्या नावाचा आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा जर लागू झाला आणि जर नारायण चौधरी आणि या सगळ्या नगरसेवकांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने मतदान केलं तर मात्र ते जे आहे नगरसेवक ते बाद ठरू शकतात. तरी देखील संख्याबळ कमी झाल्यामुळे शेवटी पुन्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाच महापौर जो आहे तो या ठिकाणी बसायची दाट शक्यता आहे. कारण की त्यांच्याकडे सर्वाधिक संख्याबळ सध्या तरी आहे, म्हणजे जवळपास जाणारं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याच्यामध्ये फायदा होईल अशी सगळ्यात जास्त शक्यता आहे. भाजपला कुठे ना कुठे शह देण्याचा प्रयत्न हा काँग्रेसकडून या भिवंडी महानगरपालिकेमध्ये झालेला आहे. त्यामुळे 12 वाजेपर्यंत हे निश्चित नाही आहे की नेमका कोणाचा महापौर बसणार. कारण भिवंडी विकास आघाडीकडून, कोणार्क विकास आघाडीकडून, भाजपकडून, शिवसेनेकडून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अशा सगळ्याच महत्त्वाच्या पक्षांकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. सगळ्यात क्रुशियल जो पार्ट होता तो होता कोणार्क विकास आघाडीचा. ज्या विकास पाटलांचं नाव हे महापौरपदासाठी कोणार्क विकास आघाडीकडून देण्यात आलेलं होतं. शिवसेनेचा देखील त्यांना पाठिंबा होता, मात्र त्यांना ऐनवेळी अटक झाली. आज ते देखील मतदान करण्यासाठी येणार आहेत, पण त्यांची देखील संख्या पुरेशी नाही आहे. त्यांना देखील जुळवाजुळवच करावी लागणार होती. मात्र आता सगळ्यात मोठं पारडं हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या खात्यामध्ये आहे. त्यामुळे त्यांचाच महापौर बसेल, पण तो नारायण चौधरी असतील किंवा इतर दुसरा कोण असेल, तारिक बोमीन असतील, हे बघण्यासाठी आपल्याला 12 वाजेपर्यंत वाट बघावी लागेल. नक्कीच अक्षय, जसं तू सांगतोस की अगदी 12 वाजेपर्यंत काहीही घडू शकतं. त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे आपलं बारकाईने लक्ष असणार आहे. तुझ्याकडून अपडेट जाणून घेतच राहू. सत्य, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. नाशिक पालिकेची महासभा सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. पहिल्या महासभेमध्ये शहरात सुरू असणारी कामं, नागरिकांची गैरसोय, अनियमितपणे सुरू असणारा पाणीपुरवठा या विषयांवर नगरसेवक आपल्या प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर महापालिका विरोधी पक्षनेता आणि सभागृह नेता यांच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंच्या शिवसेनेकडे असून महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांच्या नावावर पक्षाकडून एकमत झालंय. मात्र सभागृह नेतेपदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच असून नव्यानं पक्षात दाखल झालेले सुधाकर बडगुजर, गुरमीत बग्गा, दिनकर सभागृह नेते पदासाठी इच्छुक आहेत. मंत्री गिरीश महाजन हे नाशिक मुक्कामी असल्यामुळे आज सभागृह नेत्यांची घोषणा होणार का याकडे लक्ष असेल. तिकडे कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक पार पडताच दोन्ही शिवसेनेकडून पुन्हा एकदा
आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप शिवसेनेचे नेते सुनील कदम जाहीर करणार आहेत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीदरम्यानची ही घटना आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये आर्थिक देवाणघेवाण संबंधी माहिती असल्याची माहिती मिळते. आज सकाळी 11 वाजता महापालिका चौकात याची पोलखोल केली जाणार आहे. मात्र यासाठी अजून महायुतीच्या नेत्यांनी परवानगी दिली नसल्याचं सुनील कदम यांचं म्हणणं आहे. या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आज पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे आणि सर्वसाधारण सभा ही वादळी होण्याची शक्यता आहे. कारण याआधीच आपण बघितले कोल्हापूर शहरामध्ये दोन्ही शिवसेना या अनेक वेळा आमनेसामने आलेल्या आहेत आणि आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक करणार असल्याचा इशारा दिलेला आहे आणि याच ठिकाणी ही महापालिकेच्या प्रांगणामध्येच ही ऑडिओ क्लिप आहे ती सार्वजनिक केली जाणार आहे. मात्र याबद्दल अजून महायुतीच्या नेत्यांनी आपल्याला हिरवा कंदील दिलेला आहे. ज्यावेळी सूचना करतील की ही ऑडिओ क्लिप सार्वजनिक करा त्यावेळी ही ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली जाईल आणि या ऑडिओ क्लिपमध्ये महापालिका निवडणुकीच्या दरम्यानचे अनेक आर्थिक व्यवहारासंदर्भातली ऑडिओ क्लिप आहे अशा पद्धतीचं सांगण्यात येते. त्यामुळे कोण नेमका हा पदाधिकारी आहे आणि कुणाचे हे ऑडिओ क्लिप आहेत याची उत्सुकता आहे ती शिगेला पोचलेली आपल्याला पाहायला मिळते. याच्या आधी आपण बघितले की कोल्हापूर शहरामध्ये अनेक वेळा दोन्ही शिवसेना या आमनेसामने आलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा या ऑडिओ क्लिपच्या निमित्तानं दोन्ही शिवसेना या आमनेसामने येतील आणि कोल्हापूरकरांना देखील उत्सुकता आहे की या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय दडले. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. मुंबई महापालिकेमध्ये स्थायी समिती आणि शिक्षण समितीच्या नव्या अध्यक्षांच्या नावांची आज अधिकृत घोषणा होणार आहे. मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली होती. त्या पाठोपाठ स्थायी शिक्षण सुधार आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूकही बिनविरोध होणार आहे. त्यापैकी स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या प्रभाकर शिंदे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी राजश्री शिरवडकर या दोघांनीच उमेदवारी अर्ज भरलेत. त्यामुळे त्या पदांसाठी त्या दोघांच्याच नावाची थेट औपचारिक घोषणा होणार आहे. मनसेच्या राज्य पातळीवरच्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. मुंबईच्या बांद्रामधल्या रंगशारदा सभागृहात आज सकाळी 10 वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडेल. या बैठकीला मनसेचे महाराष्ट्रातील सर्व नेते, सरचिटणीस, सचिव, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष या सगळ्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या महिला अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय. सोलापूरच्या माढ्यामधल्या बावी या गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय. गुटख्याचा साठा असलेल्या पिकअप पकडण्यास त्या गेल्या असता त्यांच्या अंगावर पिकअप घालण्याचा प्रयत्न झालाय. या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आलाय असून पोलिसांकडून त्या आरोपीचा शोध सुरू आहे. इंदापूर जवळच्या भिगवणमधल्या प्रकरणी एक मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे. कारण आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकलीच नसल्याचा वैद्यकीय अहवाल समोर आलाय. अपहरणाचा पूर्णपणे बनाव रचला गेल्याचा संशय यामुळे व्यक्त झालेला आहे. अपहरण झालेली मुलगी आणि तिचा प्रियकर मध्यरात्री बारामती पोलीस ठाण्यात हजर झाले. मुलगी सध्या बारामती पोलीस ठाण्यातच आहे आणि जबाब नोंदवण्यासाठी मुलीला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. मुलीला घेऊन सध्या पोलीस अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती कळतेय. तर भिगवण प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे. नेमकं काय घडलेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून हा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊयात. तर मुलगी अपहरणानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे आणि सासवडकडून महाबळेश्वरकडे गेले. महाबळेश्वरहून मुलगी मध्यरात्री 1:30 वाजता बारामती पोलीस ठाण्यात हजर झाले. बारामती पोलीस ठाण्यात या मुलीचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे. स्वतःच्या मर्जीनं गेल्याचा संबंधित मुलीनं प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केलंय. पोलिसांनी बोलावूनही घरचे यायला तयार नसल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय.
तर मुलीनं भावाच्या मोबाईलवरून प्रियकराला फोन करत विश्रामगृहाजवळ बोलावून पळ काढल्याचंही समोर आलंय. तर आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली नसल्याचा वैद्यकीय अहवालही समोर आलाय. आणि पहाटे पोलीस आता मुलाला खासगी गाडीतून घेऊन अज्ञात स्थळी रवाना झालेत. तर खरं तर या भिगवण प्रकरणामुळे मोठी खळबळ निर्माण झालेली होती. या प्रकरणावरून भिगवण बंदची हाकही देण्यात आलेली होती. नेते आक्रमकही झाले होते आणि आता याच प्रकरणी हा मोठा ट्विस्ट आलेला आहे. दरम्यान मुलीनं केलेलं प्रतिज्ञापत्रामध्ये मुलगी सांगते आहे की माझं आणि त्याचं प्रेम होतं. तिने घरच्यांना सांगितलंही होतं. दुसऱ्या मुलासोबत लग्नास तिचा विरोध होता. मुलासोबत ती स्वमर्जीनं पळून गेली होती असंही तिनं या प्रतिज्ञापत्रात कबूल केलेलं आहे. मिरची पूड फेकल्याची जी केस दाखल केलेली आहे ती पूर्णपणे खोटी असल्याचं या मुलीनं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलंय. मुलीच्या आईचा आणि भावाचा दावा, मिरची पूड फेकल्याचा दावा आणि तिच्या अपहरणाचा दावा हा पूर्णपणे खोटा असल्याचं या मुलीनं तिच्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्येच आता मोठा ट्विस्ट आलेला आहे. आता अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. अहिल्यानगरमध्ये एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिला तब्बल 5 दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार समोर आलाय. राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत जंगलातून त्या मुलीची सुटका केली आहे. मुख्य आरोपीसह तिघांना या प्रकरणी अटकही झाली आहे. 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 15 वर्षीय मुलगी परत आलीच नाही. पालकांनी तत्काळ राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणात मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण, कौसर हैदर पठाण, आकाश शरद संसारे या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आलेत. आता या प्रकरणाला लव्ह जिहादचा अँगल जोडला जात असून राजकीय वातावरणाने तापलेलं आहे. पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलम लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद ठेवण्यात आला होता. शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी या राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेल्या आहेत. 2 दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली होती. आता शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी या राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. भेटीचं नेमकं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. तर 2च दिवसापूर्वी राज ठाकरेंनी नंदनवन बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर आता शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्या. आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या भिवंडी महापौर निवडणुकीमधून मोठी बातमी येते. भिवंडी महापौर पदाची आज निवडणूक पार पडणार आहे. भिवंडी मनपात महापौर पदावर नारायण चौधरींच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालाय. नारायण चौधरी यांनी काही नगरसेवकांचा गट तयार केल्यामुळे भिवंडी सेक्युलर पार्टीचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. नारायण चौधरीच महापौरपदी विराजमान होतील अशी दाट शक्यता आहे. पक्षांतर बंदी विरोधी कायद्यानुसार कारवाई होऊ नये यासाठी 14 ते 15 नगरसेवकांचा गट तयार करण्याची तयारीही सुरू असल्याचं समजतंय. नारायण चौधरी महापौर बनले तर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या 1 दिवस आधी भिवंडी भाजपचे महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी हे आपल्या सहकाऱ्यांसह सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी झाले. काँग्रेसकडून तारिक मोमीन यांनीही अर्ज दाखल केलाय. त्याशिवाय भाजपच्या दुसऱ्या गटानं स्नेहा पाटील यांचा अर्ज महापौर पदासाठी भरला असून शिंदेच्या शिवसेनेनं सुचित्रा म्हात्रे, बाळाराम चौधरी यांचा अर्ज भरलाय. तर भिवंडीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी महापालिकेकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आसनाची व्यवस्था तसेच पीठासीन अधिकाऱ्यांच्या आसनाची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या संदर्भात तयारीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. 2022 पासून भिवंडी महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट लागलेली होती आणि आता मात्र भिवंडी महानगरपालिकेमध्ये काही वेळातच आपण जर पाहिलं तर महापौर आणि उपमहापौर यांची निवड होणार आहे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर एकंदरीत संपूर्ण तयारी जी आहे ती महासभेमध्ये या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर
सर्वांच्या ज्या खुर्च्या आहेत ते त्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि विशेषतः संपूर्ण तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि सजावट जी आहे या ठिकाणी पाहू शकतो फुलांची या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विशेषतः या ठिकाणी खुर्च्या ज्या आहेत या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। मध्ये जे आपण पाहिलं तर पीठासीन अधिकारी असतील, बाजूला त्यांच्या मनपा आयुक्त असतील आणि नगर सचिव असे यांच्या खुर्च्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। काँग्रेसमध्ये जी नाराजी पसरलेली आहे आणि दुसरा भाजपचा जो एक गट जो आहे तो काँग्रेसमध्ये येणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी महापौरसाठी या ठिकाणी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या महासभागृहामध्ये काही वेळात या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यामुळे एकंदरीत जे आहेत सर्व नाट्य जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे संपूर्ण तयारी जी आहे ती या महासभागृहामध्ये सध्या करण्यात आलेली आहे आणि काही वेळात या ठिकाणी महापौर आणि उपमहापौर यांच्या निवडीची प्रक्रिया देखील पार पडणार आहे। भिवंडीमध्ये महापौर पदासाठी आज निवडणूक। सेक्युलर फ्रंटमध्ये सहभागी होत काँग्रेस सोबत घेतलेले नारायण चौधरी महापौर होणार की विलास पाटील बाजी मारणार याकडे लक्ष। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सपाचे आमदार रईस शेख यांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला। भिवंडी काँग्रेस शहराध्यक्ष आणि माजी आमदार रशीद ताहिर यांचा गंभीर आरोप। या संदर्भात ताहिर यांनी राहुल गांधींना लिहिलं पत्र। अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरीचं प्रकरण। मंत्री नरहरी झिरवाळ खासगी आणि वादग्रस्त अधिकारी रामदास गाडे यांना अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कार्यमुक्त करत त्यांच्या मूळ आस्थापनेमध्ये पाठवण्यात आलंय। मी भाजपचा कार्यकर्ता असल्यानं जिल्हा परिषदेमध्ये माझ्या पक्षाचा अध्यक्ष व्हावा हे वाटणं साहजिक। जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंच्या टीकेला प्रत्युत्तर। कुणाला काय वाटते हा याचा त्याचा विषय असल्याची प्रतिक्रिया। कुणाला काय वाटतं हा ज्याचा त्याचा विषय आहे। मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला माझ्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष व्हावा जिल्हा परिषदेचा हे वाटणं साहजिक आहे आणि ते मला वाटतं आणि ते मी वाटलं म्हणून व्यक्त झालो। याच्याबद्दल कुणाला काय वाटत असेल तो त्याचा त्याचा विषय। धाराशिवमध्ये शिवसेनेचा सत्ता स्थापनेचा प्रस्ताव राष्ट्रवादीनं फेटाळला। आमिषाला थारा नाही। राष्ट्रवादी महायुतीसोबतच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडे यांची भूमिका। भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापनेसाठी नवी समीकरणं जुळवत असताना शिवसेनेकडून राष्ट्रवादीला ऑफर। आम्ही आता कोण किती काय आम्ही दाखवल त्याला आम्ही थारा देणार आहोत। निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीमध्येच सामील झालेली आहे आणि ती त्याच पद्धतीनं वाटचाल करणार आहे। दुसऱ्या काय कोण वावडे उठवत असेल तर त्याला महत्त्व देण्याची गरज नाही। शिवसेना पक्षातला एक कार्यकर्ता म्हणून आम्हाला सुद्धा अजितदादाच्या पक्षातला जिल्हा परिषद अध्यक्ष बनत असेल तर त्याचं स्वागत करायची तयारी आमची आहे। आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू की कशा पद्धतीनं राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद अध्यक्ष बसवता येते किंवा नाही येते। राष्ट्रवादी काँग्रेसनं जर काय अप्रोच शिवसेनेकडे केला तर तशा पद्धतीचा सकारात्मक विचार करता येऊ शकतो। एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पडताळणी प्रक्रियेला सुरुवात होणार। त्यासाठी तयारी करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश। अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्सचा डाटा सार्वजनिक करण्याआधी त्यांच्या अपघाताच्या दिवशीचं देवगिरी ते विमानतळ प्रवासाचं सीसीटीव्हीचा फुटेज सार्वजनिक करा। आमदार अमोल मिटकरींची मागणी। मुंबईत बांगलादेशी असतील तर जबाबदारी कुणाची? ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंचा सवाल। तर कोणतंही पद नसताना सोमय्यांची केंद्र सरकारची CISF सिक्युरिटी आणि पोलीस सुरक्षा घेऊन महापालिका अधिकाऱ्यांसोबत स्टंटबाजी, अखिल चित्रेंची टीका। 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 31व्या आठवड्यात गर्भपात करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी। अल्पवयीन मुलीला इच्छेविरुद्ध गर्भधारणेस भाग पाडता येणार नाही, न्यायालयाचं निरीक्षण। हिंगोली जिल्ह्यात मूर्तिजापूर सावंगी शिवारामध्ये तब्बल अर्ध्या एकरवर अफूची लागवड। 41 लाख रुपये किमतीचा 13 क्विंटल अफू जप्त। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।